जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई या सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। मननशक्ती वाढवणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आज आपल्या समोर दशक 20 समास चौथा आणि ओवी 14वी आहे। प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञानघन विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे। खरं तर प्रत्येक ओवीच या समासातली म्हणजे दासबोधातल्या प्रत्येक ओव्याच खरं तर अत्यंत दीर्घ अभ्यास करण्यासारख्या आहेत, पण वेळेच्या अभावी आपण त्यातल्या काही ओव्या पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या याच्यामध्ये 3 ओव्या आपल्या समोर महत्त्वाच्या आहेत। फोकस करणार आहे प्रगट रामाचे निशाण ह्याच्यावर, पण पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे ही पण ओवी ह्याच्यामध्येच आहे। आणि सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, ही पण ओवी ह्याच समासामधली आपल्या समोर आहे। रामाचे निशाण प्रगट आहे। आता प्रगट रामाचे निशाण याचं आपण वाक्यात रूपांतर करूया की रामाचं निशाण प्रगट आहे। तो राम ज्ञानघन असून त्यालाच आत्माराम असं म्हणतात। आता आत्माराम या शब्दामध्ये सगुण आणि निर्गुण या दोन्हीचाही उल्लेख या ठिकाणी समर्थांनी केलेला आहे। त्यानंतर हा जो आत्माराम आहे, जो ज्ञानघन आहे, तो विश्वंभर विद्यमान आहे, म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये अखंड विद्यमान असणारं असं जे तत्व आहे त्यालाच आत्माराम असं म्हणतात। आणि हा आत्माराम जो आहे तो केवळ भाग्य उदयाला आल्यानेच कळतो। भाग्ये कळे याच्या खाली अंडरलाईन करायची की भाग्ये कळे की भाग्य उदयाला आल्यानंतरच या आत्मारामाचं जे स्वरूप आहे ते तुमच्या आमच्या लक्षात येऊ शकतं। आता निशाण शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना चांगला माहिती आहे। नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत, त्या निवडणुकामध्ये प्रत्येक पक्षाचं एक निशाण असतं आणि त्या निशाणावरून तो पक्ष कुठला किंवा ज्या निशाणावर जास्तीत जास्त शिक्के बसतील तो सत्ता त्यांची चालते, हे आपल्याला माहिती आहे। मग आता ह्या रामाचं आता हा इथला जो राम शब्द आहे तो वाच्यार्थाने श्रीराम आहे आणि लक्षार्थाने ब्रह्म आहे। हेही या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की वाच्यार्थाने श्रीराम म्हणजे दाशरथी राम आणि लक्षार्थाने निर्गुण निराकार असणारा जो राम आहे तो राम, असं उभय पक्षी आत्माराम हा शब्द या समासामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे। आता या रामाचं म्हणजे सगुण निर्गुण उभय रूप असणाऱ्या रामाचं निशाण जे आहे ते प्रगट आहे। आता प्रगट आहे पण तुम्हाला आम्हाला दिसत नाही, मग ते निशाण कसं आहे? दिसतंय का आपल्याला? बाकीचे निशाण दिसतात, त्याच्यावर शिक्के मारता येतात, सगळं आहे,
मग या भगवंताचं निशाण म्हणजे नेमकं काय आहे? आता निशाणावरून आपण जशी पक्षाची ओळख करतो, निशाणावरून आपण आता भगवा ध्वज कुठं दिसला तरी हे हिंदूंचं मंदिर आहे असं आपण ताबडतोब त्या ठिकाणी लक्षात घेतो. हिरवे झेंडे दिसले तर तिथं काय आहे तेही आपल्या लक्षात येतं. याप्रमाणे निशाण पाहिलं की लगेच त्याच्या मागे काय आहे ते आपल्या लक्षात येतं. तसं ह्या रामाचं प्रगट निशाण जर काय असेल तर ते म्हणजे तो सत्ता रूपाने या संपूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे. हे संपूर्ण दृश्य जगत हेच त्या रामाचं निशाण आहे. आता या दृश्याकडून दृश्याचं अधिष्ठान असणारं असं जे निर्गुण निराकार तत्व आहे त्याची ओळख करून घेण्यासाठी खूप भाग्य लागतं असं समर्थ या ठिकाणी आपल्याला म्हणतायत की त्याचं ओळख करून घ्यायची असेल तर खूप भाग्य लागतं. एक आपल्या समोर वेणास्वामींचा अभंग आहे आणि त्यामध्ये वेणास्वामी म्हणतायत की सद्गुरु कृपे ओळखिला मी कौसल्याचा राम. आता कौसल्याचा राम चरित्रातून ओळखू येतो, पण या रामाचा जो लक्षार्थ आहे याला आत्माराम असं म्हणतात, तो ओळखण्यासाठी मात्र सद्गुरु कृपा जी आहे ती अनिवार्य आहे असं या अभंगामधून सुद्धा आपल्या लक्षात येतं की नाही, की चरित्रातून दाशरथी राम कळतो, पण दाशरथी रामाचं मुख्य स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाचा माझा संबंध काय आहे हे मात्र सद्गुरु कृपेशिवाय आपल्याला कळत नाही. आता हा जो राम आहे तो विश्वंभर म्हणजे विश्वामध्ये भरून उरलेला आहे. दशांगुळे उरला असं आपण नेहमी आरतीमध्ये वगैरे सुद्धा म्हणतो की पिंडामध्ये व्यापून आहे, ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे, प्रत्येक वस्तूमध्ये व्यापून आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यापून आहे. तो नाही अशी कुठे जागाच नाही आणि तरीही तो आम्हाला दिसत नाही. हे आमचं भाग्य. सद्यस्थितीमध्ये आमचं भाग्य काय आहे तर तो सर्वात व्यापून आहे, पण सर्वात व्यापून असूनही आमच्या मात्र ते लक्षात येत नाही आणि म्हणूनच त्याला परमगुह्य गुह्यातीत असं म्हणतात. आणि हे परमगुह्य गुह्यातीत म्हणजे काय याचं फार सुंदर निरूपण परमपूज्य मंदाताई करतात. त्या म्हणतात समोर असूनही जे दिसत नाही, समोर असूनही जे कळत नाही त्याला परमगुह्य गुह्यातीत म्हणतात. आता संतांसाठी हा राम कसा आहे तर जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असे त्यांचे अभंग आपल्या समोर आहेत की या संपूर्ण जगतामध्ये ते ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते पूर्णपणे कसं आहे तर व्यापून आहे आणि सगळ्या संतांना त्याचा सातत्याने काय आहे तर अनुभव आहे. मग आता तुमच्या आमच्यासाठी ते झाकलेलं आहे का? भगवद्गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये आपल्या समोर म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष अवगम्यम. प्रत्यक्ष खरं तर त्याचाच अनुभव आमचा सुरू आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्याची ओळख पटत नाही. ह्याचं कारण काय आहे तर अज्ञानाचं आवरण जे आहे ते तुमच्या आमच्यावर पूर्णपणे काय आहे तर घातलं गेल्यासारखं झालेलं आहे. बरं, घातलं कोणी? दुसरं कोणी घातलेलं आहे का? आम्हीच अविद्येने त्याच्या पडद्यामागे लपून राहिलेले आहोत. खरा मी ओळखता येत नाही, म्हणून आभासिक मी जो आहे तो आमच्या अवतीभोवती सतत काय करतो आहे, तो तर या मी सतत धिंगाणा घालतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण अडकून पडलेले आहोत. आता विश्वामध्ये तो भरून आहे. विश्वामध्ये तो भरून आहे म्हणजे कशा रूपाने भरून आहे? आता या ठिकाणी माझ्या समोर तांब्या पेला आहे, माईक आहे, टेबल क्लॉथ आहे, ग्रंथ आहे, रुमाल आहे, डायरी आहे, पेन आहे, या सगळ्या गोष्टी आहे 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 असं आपण म्हणतोय की नाही. आता कोणी घरी आलं आणि त्यांनी जर विचारलं की का हो अमुक अमुक घरात आहेत का तर घरी नाही आहेत. आपण काय म्हणतो? नाहीयेत. एकदम नाहीयेत असा शब्द वापरतो. म्हणजे नाही आहेत, नाही आहेत पण आहेत, घरात सध्या नाहीत. म्हणजे हे तत्व अखंड असणारं असं आहे. आणि हे जे आहे ते जितक्या काही जड वस्तू आहेत त्यांच्यामध्ये ते अस्तित्व रूपाने प्रगट झालेलं आहे. अस्तित्व, अस्तित्वाच्या मागे अस्ति आणि अस्तिच्या मागे सत
आता या आत्मारामाचं किंवा ब्रह्माचं लक्षण काय आहे? तर सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. मग आता प्रत्येक वस्तू आहे 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 या स्वरूपामध्ये तुम्हाला आम्हाला कळत चाललेली आहे ना. म्हणून आहेच्या मागे ते सतरूपाने आहे. सगळ्या जड वस्तू ज्या आहेत त्यामध्ये ते सतरूपाने ह्या विश्वामध्ये प्रगट झालेलं आहे. आता दुसरं आपल्या समोर आहे, अचेतन वस्तूमध्ये ते सतरूपाने प्रगट झालेलं आहे. आता सत आणि चित रूपाने कुठं प्रगट झालेलं आहे? निरूपण कशाचं चाललेलं आहे? विश्वंभर विद्यमान. सगळ्या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते व्यापून राहिलेलं आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही, की सर्वत्र सदा समत्वानी असं ते व्याप्त आहे. मग आता जे सचेतन जीवात्मे आहे त्यांच्या ठिकाणी ते सत आणि चित या दोन गोष्टींनी प्रगट झालेलं आहे. सत आणि चित. आता सत आणि चित, चित म्हणजे काय आहे? तर ज्ञान. चित म्हणजे शुद्ध जाणीव. चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे जाणीव. आणि त्याच्या रूपाने ते सचेतन असणाऱ्या सर्व जीवांमध्ये प्रगट झालेलं आहे. तुमच्या आमच्या ज्या सगळ्या हालचाली चाललेल्या आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता इथं पाहिजे शब्द एकदम उच्चारतो आपण, पण अक्काते वेलणकर म्हणून एक संत होऊन गेल्या, ह्या ओवीची फोड करताना त्या म्हणायच्या, प्रत्येक ठिकाणी ते अधिष्ठान पाहिजे, जे आहे ते पाहायला शिका. पाहिजे या शब्दाची फोड करून जे अधिष्ठान त्या ठिकाणी आहे ते पाहायला शिका. भगवंत नाही अशी जागाच नाही. भरला घनदाट हरी दिसे. आम्हाला दिसत नाही, पण संतांचा तो अनुभव आहे की नाही, की भरला घनदाट हरी दिसे. मग सगळ्या ठिकाणी ते आहे. आता पापणीची उघडझाप आपण करतो, ही तर ऑटोमॅटिक होणारी क्रिया आहे की नाही, ते तर आम्ही मुद्दाम करत नाही. श्वासोश्वास आमच्या ठिकाणी सतत चाललेला आहे, ते पण आपोआप चाललेलं आहे की नाही. कित्येक वर्ष पचन वगैरे सगळं आपोआप चाललेलं असतं. नंतर आम्ही केलेल्या खोड्यांमुळे ते सगळी यंत्रणा बिघडते. वाजवेपेक्षा जास्ती त्याच्यावर ताण वगैरे दिल्यामुळे ती यंत्रणा जी आहे ती बिघडते. पण अशा कितीतरी गोष्टी आमच्या ठिकाणी ज्या सातत्याने सतत होत चाललेल्या आहे, त्याच्या मागे सत्ता कोणाची आहे? अहम वैश्वा नरो भूत्वा, की सगळ्यांच्या आतमध्ये जठराग्नीच्या रूपाने मीच आहे म्हणतो भगवंत. आणि त्याच्या सत्तेवर तुम्ही आम्ही चार पद्धतीने जे काय खातो पितो चोखतो, चार पद्धतीने अन्न आपण ग्रहण करत असतो, ते सगळं त्याच्या सत्तेवर चाललेलं आहे. मग तो आमच्या आतमध्ये आहे की नाही? पदार्थ चोखण्याची शक्ती आहे, गिळण्याची शक्ती आहे, चावून खाण्याची शक्ती आहे. आता शक्तीचं मार्गदर्शन केलेलंच आहे. या प्रत्येक शक्तीच्या मागे तो शक्तिदाता आहे की नाही? असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आमची हालचालच नाहीये. पण इतक्या हालचाली आयुष्यभर करतो, पण या हालचालीच्या मागे कोण भरलेला आहे ती हालचाल करण्याचं मात्र आमच्या मनातही येत नाही. आणि अशी वैचारिक हालचाल जी करायची असते त्याच्यासाठी मात्र आम्ही जाग होत नाही. मग सगळ्या सचेतन जीवात्म्यामध्ये अस्ति आणि भाती म्हणजे सत आणि चित या रूपाने ते तत्व जे आहे ते अभिव्यक्त झालेलं आहे. आता बघा तुम्ही, गाय नावाचा एक जीवात्मा म्हणजे गाय नावाचा एक जीव आहे. आता आपल्या हातामध्ये जर कडबा असेल किंवा घास असेल, हिरवा काही चारा असेल, तर ती बाहेर जाणारी गाय आहे ती आपल्या दिशेने येते. ज्याच्या हातामध्ये घास दिसतो त्याच्याकडे ती आपोआप तो घास घेण्यासाठी येते. पण आपल्या हातामध्ये जर दंड दिसला, काठी दिसलं, तर ती आपोआप तिथून बाजूला जाते. म्हणजे जाणीव तिच्यामध्ये सुद्धा आहे की नाही? मग जाणीव रूपाने तो प्रत्येक ठिकाणी आहे की नाही? डासाला जेव्हा भूक लागते, भुकेची जाणीव होते, त्यावेळेला तो त्याचं अन्न खाण्यासाठी आमच्या शरीरावर बसतो की नाही, पिण्यासाठी बसतो की नाही आमच्या शरीरावर. मग प्रत्येक जीवाला ह्या पद्धतीची जाणीव आहे.
मग आता ती जाणीव आहार निद्रा भय मैथुनांच एवढ्यापुरती या इतर प्राणी जे आहेत नरदेहा व्यतिरिक्तचे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये फक्त या 4च जाणीवापुरती ती शिल्लक आहे. पण तुमच्या आमच्यामध्ये मात्र त्या जाणीवेचा शुद्धीकरण करून मूळ असणारं जे आत्मा नावाचं तत्व या विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे ते शोधून काढण्याची शक्ती जी आहे ती भगवंताने आम्हाला उपजताच दिलेली आहे. आता जडामध्ये ते अस्थिरूपाने आहे, सचेतन असणाऱ्या जीवात्म्यांमध्ये ते सत आणि चित म्हणजे अस्थि आणि भाती या 2 रूपांनी त्या ठिकाणी ते अभिव्यक्त झालेलं आहे. आणि जीवनमुक्ताच्या ठिकाणी मात्र ते सच्चित आनंद या 3ही रूपांनी प्रगट झालेला आहे. आमच्या सत तत्वावर आवरण नाही, कारण मी आहे ही जाणीव मला आहे. त्यानंतर सत आणि चितवर पण आवरण नाहीये, कारण मला सारखं आतमध्ये काही ना काहीतरी कळत चाललेलं आहे. फक्त मला कळलेलं काय नाही, मी आनंद घन परमात्मा आहे हे मात्र मला कळलेलं नाही. आणि म्हणून मी स्वतःला मी सुखी मी दुःखी असं म्हणायला सुरुवात झालेली आहे. आता प्रत्यक्षात आम्ही सगळेजण आनंद घन आहोत आणि हा परमात्मा प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये या संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेला आहे असा सर्व संतांचा अनुभव आहे. त्रिभुवन संचले विठ्ठले गा तुकाराम महाराज. नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठाव या राघवे वीण नाही समर्थ रामदास स्वामी. आणि भरला घनदाट हरी दिसे ज्ञानेश्वर माऊली. आता एका संताचं सांगणं ऐकून माझी जर श्रद्धा विकसित होत नसेल तर 3 संत ज्या वेळेला एकाच तत्वाविषयी ह्याच पद्धतीने एकसारखं बोलतात तेव्हा तरी मला श्रद्धा ठेवायला काही बिघडेल का? पण तरी बसत नाही, कारण भाग्य कमी पडतं. संत वचनावर आणि शास्त्र वचनावर पूर्णपणे 100% श्रद्धा बसणं ह्याच्यासाठी सुद्धा शुद्ध पुण्याची कमाई लागते. आणि ती जर आमचं ते सुकृत कमी पडत असेल तर अनेकदा हे ग्रंथामध्ये वाचून किंवा प्रवचनामध्ये ऐकून सुद्धा त्याच्यावरची श्रद्धा मात्र आमची डळमळीतच राहते. आहे की नाही कोणाला माहिती, सगळेजण सांगतात तर खरं. या पद्धतीने ती आमची श्रद्धा जी आहे ती त्या ठिकाणी डळमळीत असते. पण संतांची श्रद्धा मात्र कशी आहे? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तो पांडुरंग त्यांचा कसा आहे? वाच्यार्थाने पांडुरंग, लक्षार्थाने परब्रह्म. कारण ते हे परब्रह्म विटेवरी असा अभंग आहे की नाही. आता इतकं ते विश्वामध्ये भरून आहे आणि विश्वामध्ये भरून असून सुद्धा तुम्हाला आम्हाला मात्र ते कळत नाहीये. मग न कळण्याचं कारण काय आहे? बरं, ते विद्यमान अखंड आहे. संतांच्या काळी होतं, म्हणजे समर्थ होते तेव्हा ते होतं आणि आता ते नाही. गोंदवलेकर महाराज होते तेव्हा ते होतं आणि आता ते नाही, असं ते आहे का? आता विद्यमान म्हणजे अखंड आहे. आता संस्थापक जे असतात विद्यालयाचे वगैरे ते आजी माजी असू शकतात, पण हे असं नाहीये. हे अखंड असणारं सतत असणारं जे कधीही नाहीसं होत नाही असं ते विद्यमान असणारं तत्व आहे. सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून, सृष्टी निर्माण झाली तरीही आणि सृष्टीचा प्रलय झाला तरीही असं अखंड विद्यमान असणारं सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त असणारं असं हे तत्व आहे. जे सर्वत्र सदा सम जेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती गा. ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी बोलतात की हे तत्व कसं आहे आत्माराम नावाचं? तर सर्वत्र सदा सम, कुठं कमी आहे आणि कुठं जास्ती आहे असं नाही. चैतन्य रूपाने ते सर्वत्र सदा सम आहे. हत्ती खूप मोठा दिसतो म्हणून त्याच्यात खूप आहे आणि मुंगी खूप छोटी दिसते म्हणून त्याच्यात कमी आहे असं ते नाही. शारीरिक उपाधी म्हणजे पंचमहाभूत जे आहेत ते कमी जास्ती आहेत दोन्ही ठिकाणी, पण चैतन्य नावाचं तत्व जे आहे
ते मात्र सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे. आणि असं सर्वव्यापी तत्व असून सुद्धा माझ्या अल्पव्यापी बुद्धीला ते कळेनासं झालेलं आहे. आता ते का कळत नाही, त्याचे कारण काय काय आहेत, तर त्याचं मूळ कारण जर काय असेल तर ते शोधण्याची अजून आम्हाला गरजच वाटत नाही हो. ते शोधण्याची आम्हाला गरजच वाटत नाही. आता इथं म्हटलेलं आहे की प्रगट रामाचे निशाण, हे संपूर्ण दृश्य जगत हेच त्याचं निशाण आहे. आणि निशाणावरून तो पक्ष जसा ओळखतात तसं निशाणावरून ते ब्रह्म नावाचं तत्व ओळखू आलं पाहिजे. जेव्हा काहीतरी दिसतं, जेव्हा काहीतरी भासतं, तेव्हा त्याच्या मागे काहीतरी नक्की असतं. किती सोपं आहे पहा ब्रह्माची व्याख्या. खूप अवघड आहे का ह्याच्यामध्ये? मग ब्रह्म घोटाळा करून घेण्याची काही गरज नाही, अत्यंत सोपं आहे ते ब्रह्म. जेव्हा काहीतरी असतं, जेव्हा काहीतरी दिसतं, तेव्हा त्याच्या मागे नक्की काहीतरी असतं. आणि असं अखंड असणारं पण तरीही चर्मचक्षुला न दिसणारं असं जे तत्व आहे ते शोधून काढायचं असेल तर ज्ञानचक्षु उघडावे लागतात. आणि हे ज्ञानचक्षु उघडण्याचं काम जे आहे ते करणारे श्री गुरु भेटल्याशिवाय, आता ते श्री गुरु सुद्धा मोक्ष गुरु असल्याशिवाय, त्या श्री गुरूंवर माझी पूर्णतः श्रद्धा असल्याशिवाय किती गोष्टी येतात पहा त्याच्या मागे, एकामागे एक एकामागे एक किती गोष्टी येतात, त्याच्याशिवाय ते कळणार नाही. बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी. आता विठ्ठलाचं नाम सगळे घेतात, पंढरपूरला सगळे जण जातात, मूर्तिरूप विठ्ठलाचं सगळे जण दर्शन घेतात, पण परब्रह्मरूप विठ्ठलाचं दर्शन घेणारे किती जण आहेत? संत ज्या वेळेला तिकडं जातात त्यावेळेला त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि तुम्ही आम्ही तिकडं जातो तेव्हा त्या लहान लहान गल्ल्या, चंद्रभागेत झालेली घाण, बाकीचे मंदिरात चाललेले सगळे व्यवहार, या गोष्टी तुम्हाला आम्हाला कळत जातात, पण पांडुरंग काही तुम्हाला आम्हाला दिसत नाही. पण संत तिकडे जातात त्यावेळेला त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. असे ज्ञानचक्षु जे आहेत ते उघडल्याशिवाय त्या परब्रह्मरूप पांडुरंगाचं, परब्रह्मरूप श्रीरामाचं, परब्रह्मरूप श्रीकृष्णाचं दर्शन होणे नाही. आहे की नाही? आता भाग्य कळे. एक गमतीचा भाग म्हणून सांगते. आपल्या परिवारामध्ये एक भगिनी होती. उत्तर काशीला आम्ही परमपूज्य डॉक्टर काकांसोबत प्रवासाला गेलेले होतो. आता लगेच आतल्यात यांचं काय भाग्य वगैरे असं करू नका, थोडं थांबा. तर प्रवासाला आम्ही गेलेलो होतो आणि ती भगिनी सहज गमतीने आम्ही जेवायला बसल्यावर ती म्हणली मी डॉक्टर काकांशी ना आता जरा भांडणारच आहे. म्हणलं का ग, भांडायचं का बरं काकांशी? इतक्या वर्ष झालं म्हणे आपण त्यांच्या मागे मागे हिंडतो पण ते ब्रह्म काही दिसतच नाहीये म्हणे. इतके प्रवचन ऐकतो काकांचे, मंदाताईंचे, पण अजून ते ब्रह्म म्हणजे काय कळत नाही, ते दिसत नाही. मग मी तिला गमतीने म्हणलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा श्लोक म्हणणं सोडून दे. म्हणलं त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, गुरु साक्षात परब्रह्म. मग आता अजून काय वेगळं ब्रह्म पाहायचं असतं? आपला भाव तसा झाल्याशिवाय ते ब्रह्म कळतच नाही. भाव बळे आकळे एरवी नाकळे. आता गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो, रोज श्लोक म्हणतो, पण खरोखरीच तसा भाव होतो का आपला? खरोखरीच तसा भाव होईपर्यंत आपल्याला त्या ब्रह्माचं आकलनच होत नाही. आता त्याच्यासाठी कशा कशावर श्रद्धा पाहिजे? शास्त्रावर श्रद्धा पाहिजे, सद्ग्रंथांवर श्रद्धा पाहिजे, संत वचनावर श्रद्धा पाहिजे, महावाक्यावर श्रद्धा पाहिजे, आणि श्री गुरूंनी आपल्याला दिलेल्या साधनावरही तेवढी श्रद्धा पाहिजे. श्री गुरूंवर पण श्रद्धा पाहिजे. नाही तर त्यांनी दिलंय बाबा खरं, पण काय माहिती त्याच्याने तिथपर्यंत जाऊन पोचतो की नाही. अशा शंका, असे तर्क आम्हाला परत परत मागे खेचत राहतात. आणि तिथं साधक म्हणून मी काय असली पाहिजे? साधक पिळदार असावा लागतो असं म्हणतात, की पिळदार असावा लागतो म्हणजे अंतःकरणाने एकदम कसा पाहिजे? एकदम धैर्यवान पाहिजे, खचून जाणारा नाही पाहिजे. चार वाक्य इकडून तिकडून ऐकले की अरे खरंच
त्या गुरूंनी त्यांना किती दिलं, माझ्या गुरूंमध्ये काही दमच नाही वाटत. असं काहीतरी मनात येत असेल या क्षेत्रात येऊन, तर आम्हीच आमचं खूप मोठं नुकसान करणारे आहोत. म्हणून परत एक डॉक्टर काकांचं उदाहरण सांगते. एकदा अकोल्याला डॉक्टर काका आले होते आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनीच त्यांना पंढरपूरची वारी, जी माघ वारी आता 29 तारखेला आहे, तर त्या माघ वारीला काका अगदी त्यांच्या श्री गुरूंचं कार्य म्हणून, त्यांना दिलेला शब्द म्हणून माघ वारी कधीच चुकवायचे नाही. कुठेही असले तरी माघ वारीला ते पंढरपूरमध्ये असणार म्हणजे असणार. मग आता अकोल्याला ते आलेले होते आणि काही दिवसांनीच ती माघ वारी 3-4 दिवसांनी येणार होती. म्हणून आम्ही काकांना म्हटलं की काका, आता तुम्ही काही दुसरी धावपळ करू नका, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. मग आता सर्वव्यापी भगवंताचं कार्य करायचं तर आपल्यालाही व्यापक व्हावं लागतं ना. नुसतं दोघच जण जाऊन चालणार नव्हतं. दोघच जण त्यांच्यासोबत जाऊन, जसं सगळ्या साधकांना कळलं तसं आम्ही पण या पंढरपूरच्या वारीला काकांसोबत येणार. मग एक बसच ठरवली आणि सगळे विदर्भातले साधक एकत्र येऊन आम्ही सगळेजण पंढरपूरच्या वारीला काकांसह निघालो. आता तिथून इथं पंढरपूरचं दर्शन घेतलं. मग डॉक्टर काकांना इथं आणून सोडायचं, म्हणजे मुरगुडमध्ये आणून सोडायचं आणि मग आपण परत परतीचा प्रवास करायचा असं ठरलं. मग इथपर्यंत आलो तर आम्ही सगळे साधक विदर्भातले येत आहेत म्हणून काकूंनी खूप मोठा घाट या ठिकाणी घातला. आता या तळ्याच्या पलीकडे एक या राजेंचं वाडा आहे, त्या ठिकाणी तो मोठा आहे. तर तिथं सगळं स्वयंपाक पाणी, आमची झोपण्याची व्यवस्था सगळं काही परमपूज्य काकूंनी मॅनेज केलं. आणि मग तिथं आम्ही रात्री राहिलो. सकाळी निघताना परत साधकांना वाटतं काकांनी इतके बोललेले आहेत खरं तर प्रवचनाच्या निमित्ताने, पण तरी जाता जाता आपण म्हणतो सगळेजण काकांना, काका एक वाक्य काय सांगाल आम्हाला. तसं काही साधक म्हणाले की काका, आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. खरं तर जिथं जिथं आमचा मुक्काम झाला अकोल्याहून निघून पंढरपूरला येईपर्यंत, तिथं रोज रात्री काकांचं प्रवचन झालं जिथं मुक्काम राहिला तिथं. पण तरी सुद्धा निघताना परत आहेच आहे की काका आम्हाला काहीतरी सांगा ना. त्यावेळेला डॉक्टर काका एक वाक्य बोलले. ते म्हणले की श्री गुरूंचा देह तुम्हाला तारणारा नसतो, तर श्री गुरूंविषयीचे तुमचे जे भाव शुद्ध आणि स्वच्छ होत जातात ते तुम्हाला तारणारे असतात. किती महत्वाचं वाक्य आहे की भाव तसा देव आहे, भाव तसा गुरु आहे. मग या ठिकाणी असा भाव आमचा होत नाही, त्याचं उत्तर काय असेल? शरीर खूप स्वच्छ आहे हो, अनेक डिटर्जंट वगैरे आणून, साबण आणून, काय काय करून कपडे स्वच्छ आहेत, शरीर स्वच्छ आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या मन आणि बुद्धी मात्र आमचं अजून स्वच्छ झालेलं नाही. आणि म्हणून या प्रकारचा शुद्ध भाव जो आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. साधकांनी स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. वरून खूप आम्ही शुद्ध आणि स्वच्छ आचार करताना दिसतो, पण आतमध्ये जर सतत संशयग्रस्त असू तर कुठंतरी काहीतरी आमची बुद्धी जी आहे ती मलिन झालेली आहे, अशुद्ध झालेली आहे. तिला अजून शास्त्रावर, संतांच्या वचनावर विश्वास बसत नाही. त्या अर्थी तिची अशुद्धता जी आहे ती अजून तशीच आहे. हे कोणी लक्षात घ्यायचं? आपणच लक्षात घ्यायचं. आता तर वॉशिंग मशीन आल्यात हो, पण पूर्वीच्या काळी वॉशिंग मशीन नव्हत्या, तर आपण एखादी भगिनी आपल्या घरी परटीन ठेवत होतो कपडे धुण्यासाठी. आमच्याकडे पण अशी एक होती. आता एक शर्ट यांचा मी तिला 3 दिवस टाकला. ती मला म्हणायची, ताई बघा किती स्वच्छ आहे, कुठेही काही घाण दिसत नाही. मी म्हटलं हो, बाकी तो स्वच्छ दिसतो, पण त्याचं मळण्याचं ठिकाण जे आहे ते कॉलर आणि बाही, या 2 ठिकाणी बघ तू, ते डाग निघालेले नाहीयेत. आता जोपर्यंत तेवढे डाग निघत नाहीत कॉलरवरचे आणि बाहीवरचे, तोपर्यंत तो शर्ट स्वच्छ आहे असं आपण म्हणतो का? नाही. मग हे गंगेत बुडवून आणलं, डुबकी मारून आणलं, प्रयागराजला गेलो डुबकी मारून आलो, भागीरथीला गेलो डुबकी मारून आलो, पण अंतःकरण जे आहे ते मात्र जर तसंच असेल तर मात्र आम्ही पूर्ण शुद्ध झालो असं म्हणता येईल का? कारण शुद्ध झाला की त्याला शुद्धाची ओढ लागतेच,
आणि शुद्ध तत्व आकलन करण्यासाठी जे काही त्याला बौद्धिक प्रयत्न करावे लागतील, जे काही वैचारिक प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी तो सतत दक्ष सावध राहतोच. मिळवायचं आहे म्हटल्यानंतर खटपट करतोच की नाही. व्यवहारात जसा एक संकल्प झाला, यावर्षी घर झालंच पाहिजे, किती खटपट करतो त्याच्यासाठी. यावर्षी कार 4 व्हीलर घरात आलीच पाहिजे, करतो की नाही खटपट. तसं मी आत्मरूप झालीच पाहिजे ह्याच्यासाठीची खटपट आमची चालू आहे का? होईल तर होईल, जाईल तर जाईल, त्याच्या मनात येईल तेव्हा होईल. माझ्या मनात आलं पाहिजे, आणि माझ्या मनात तो संकल्प आला की तिकडून कृपा व्हायला सुरुवात झालीच. फक्त माझ्या मनात येण्याची खोटी जी आहे ती मात्र मला या ठिकाणी पूर्ण करावी लागते. मग आता आत्माराम विश्वंभर इथं म्हटलेलं आहे की तो ज्ञानघन आहे. आत्ता आपण पाहिलं की जड वस्तूत तो कसा प्रगट झाला. आता उदाहरण आपल्या समोर आहे की तिन्हीच्या तिन्ही सच्चित आनंद असं प्रत्येक ठिकाणी पूर्ण त्याचं प्रगटीकरण होऊ शकत नाही किंवा झालं नाही. याचं कारण काय आहे? त्याच्याकडे आहे का आमच्याकडे आहे? आता सूर्याचा प्रकाश संपूर्ण विश्वभर विद्यमान आहे, पण ज्याने दार खिडक्याच उघडल्या नाहीत घराच्या, त्याच्या आतमध्ये तो प्रकाश येऊ शकतो का? मग आता इथं आत्मसूर्याचा प्रकाश सुद्धा तो ज्ञानघन आहे. आम्हाला ज्ञान होत चाललेलं आहे की नाही, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळवण्याची ओढ सुद्धा आहे की नाही. आता आम्हाला होणारं ज्ञान कसं आहे आणि त्या आत्मारामाचा ज्ञान प्रकाश म्हणजे नेमकं काय आहे याच्याकडे थोडंसं वळूयात आपण. आता प्रकाश हा शब्द ऐकला की आपल्याला एक तर लाईटचा उजेड, सूर्याचा उजेड, बॅटरीचा उजेड, अग्नीचा उजेड या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मग आता ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा उजेड म्हणजे नेमकं काय आहे? व्यवहारात आपण म्हणतो की नाही, काय पडला का उजेड, म्हणजे कुठं उजेड येतो? इथं हात लावतो आपण. हे बुद्धी नावाचं तत्व खरं शरीरभर आहे बरं का, पण तरी आपण त्याची जागा इथं समजतो आणि आपण म्हणतो पडला का उजेड, म्हणजे कळलं का? मग आता ज्ञान प्रकाश म्हणजे अखंड आतमध्ये कळत जाणं, याला त्या परमात्म्याचा, त्या भगवंताचा, त्या आत्मसूर्याचा प्रकाश असं म्हणतात. आता प्रवचनानंतर काही जण मला म्हणतील की जयश्रीताई आजचा विषय आम्हाला छान कळला, आणि काही जण मला म्हणतील जयश्रीताई आम्हाला काही कळलं नाही, डोक्यावरून गेलं. आता मला कळलं हेही आतमध्ये कळलं आणि मला कळलं नाही हेही आतमध्ये कळलं, असं जे अखंड आतमध्ये कळणं आहे त्याला आत्मसूर्याचा ज्ञान प्रकाश असं म्हणतात, आणि तो आमच्या आतमध्ये अखंड आहे, सदैव आहे. अगदी वाईटातलं वाईट कर्म करणाऱ्याला सुद्धा चांगलं काय आणि वाईट काय हे आतमध्ये आधी कळलेलंच असतं, पण 3 गुणांच्या प्रभावाखाली असलेला तो स्वतःच्या गुणांना आवर घालू शकत नाही, म्हणून अनिवार्य प्रारब्धाने जसं वाटेल तसं करून मोकळा होतो, कारण त्याचं सुद्धा त्याच्यावर नियंत्रण गुणांवर राहू शकत नाही, आणि म्हणून तो तसं वागून जातो. पण चांगलं आणि वाईट हे कळण्याचं काम आतून आम्हाला सारखं होतच चाललेलं आहे. प्रत्येकाला आहे बघा, चांगलं काय आणि वाईट काय हे आतमध्ये कळतच गेलेलं आहे. मग असं जे अखंड कळणं म्हणजे बोध होणं, तो भगवंताचा म्हणजे आत्म्याचा म्हणजे ब्रह्माचा ज्ञान प्रकाश आहे. अंतरी जे जे कळत जाते त्यास ज्ञान प्रकाश ऐसे म्हणजे, अशी समर्थांची सप्तसमासी मधली ओवी आहे. अहो आधी हे तर समास होऊ द्या, अजून कुठं तिसरे नाव सांगता असं आपल्या मनात येऊ शकतं. पण आता सप्तसमासीमध्ये समर्थांनी त्याची स्पष्ट व्याख्या केलेली आहे की आतमध्ये कळत जाणं, आणि असं ज्याला कळलेलं आहे तो अभंग लिहितो, उजेडी राहिलो उजेड होऊन, की त्याचा उजेड विश्वंभर आहे आणि तो उजेड काय आहे हे मला कळल्यामुळे मी पण आता तोच उजेड होऊन राहिलो. त्यांच्या ठिकाणी एवढा उजेड पडला म्हणून तर आपल्या समोर हे ग्रंथ आहेत की नाही. हे सगळे ग्रंथ जे आहेत
तर त्या उजेडाच्या प्रकाशातच त्यांनी आपल्या समोर लिहिले, कारण स्वानुभव आहे. आणि स्वानुभवाचे बोल असल्यामुळे 400 450 वर्ष होऊन गेले तरी आपण त्याचा अभ्यास करतो आहोत. मग संपूर्ण दृश्य जगत हेच त्याचं निशाण आहे. आणि म्हणून ते कळण्यासाठी समर्थांनी आपल्याला एक साधना म्हणून श्लोकाचा एक चरण दिलेला आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. जिथं माझी नजर जाईल तिथं तो अस्थिरूपानी तरी आहे, अस्थिभाती रूपानी तरी आहे, किंवा अस्थिभाती प्रिय म्हणजे सच्चित आनंद रूपानी तरी आहेच आहे. तो नाही अशी कुठे जागाच नाही. पण तरीही तो मला शोधता येत नाही. कारण काय आहे? तर बॅटरीतले सेल उलटे लावलेले आहेत. परत मंदाताईंचं उदाहरण की बॅटरीमध्ये आपण सेल घालतो, ते सेल जर व्यवस्थित लावलेले असतील तर त्याचं बटन सरकवलं की लगेच त्याचा उजेड येतो. पण मंदाताई गमतीने म्हणतात की जे कोकणस्थ असतात ते ज्या वेळेला बॅटरीचं काम नाही त्यावेळेला त्यातले सेल काढतात आणि उलटे घालून ठेवतात, कारण आता सद्यस्थितीत त्याचं काम नाहीये म्हणून उलटे घालून ठेवतात. आता सेल बॅटरीत आहेत, पण बटन दाबल्यावर त्यातून उजेड येतो का? येत नाही, कारण ते सेल जे आहे ते उलटे घातलेले आहेत. तसं मंदाताई म्हणतात आमच्या बुद्धीचा सेल उलटा म्हणजे बहिर्मुख झालेला आहे. आणि म्हणून आतला उजेड जो आहे आत्मसूर्याचा तो आम्हाला कळत नाही. मग आता कुठपर्यंत हा आत्मसूर्याचा उजेड आम्हाला कळत नाही? तर जोपर्यंत संत संगतीचा लाभ नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये लोड शेडिंग सुरू राहतं इत्यादी मंदाताई. काही माझ्या मनाचं सांगत नाही, एक वाक्य काकांचं, एक वाक्य मंदाताईचं. की जोपर्यंत तो बुद्धीचा सेल उलटा आहे, मग त्यालाच समर्थ आपल्याला काय सांगतात? अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. म्हणजे बुद्धीचा सेल ज्यांनी उलटा लावलेला आहे ते या भवसागरामध्ये बुडून जातात आणि संपूर्ण दृश्य मध्ये सुद्धा व्यापून असणार ते तत्व जे आहे ते त्यांना असून दिसत नाही. पण नसून असलेलं जग मात्र सत्य मानत राहतात. असलेला भगवंत दिसत नाही, पण भासलेलं जग मात्र सत्य मानण्यात जो पटाईत आहे त्याला माणूस असं म्हणतात. माणसाची एक व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते की त्याला काय म्हटलं जातं? तर माणूस असं म्हटलं जातं. मग समर्थ आपल्याला म्हणतात की हा आत्माराम जो आहे तो कूटस्थ चैतन्याच्या रूपाने म्हणजे चिदाभासाच्या रूपाने तुमच्या आमच्या आतमध्ये सदैव आहेच आहे. सदैव आहेच आहे. केव्हापासून आहे? डॉक्टर काका म्हणतात की अनेक मुलांना माझ्या हस्ते जन्माला घालण्याचं काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. आता तेव्हापासून 3 प्रेरणा त्या मुलांच्या ठिकाणी, जन्माला आलेल्या मुलाच्या ठिकाणी सुद्धा या 3 प्रेरणा आपल्याला जाग्या असलेल्या दिसतात. कशा आहेत? आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी म्हणून ते रडतं, भूक लागली की रडतं. आपल्याला कोणीतरी जवळ घ्यावं, आपली कोणतरी दखल घ्यावी म्हणजे मी आहे हेची कोणतरी दखल घ्यावी असं त्याला वाटतं आणि ते रडतं. मग अस्तीची प्रेरणा आहे. दुपटं ओलं झालं की रडतं. ओलं दुपटं त्याला नको असतं म्हणून त्याच्या ठिकाणी ते ओलं दुपटं नसून प्रिय आहे त्याला, आणि कोरडं दुपटं असून प्रिय आहे. प्रियत्व तिथं आहेच आहे, पण एक असून एक नसून. लंगोट ओला झाला, दुपटं ओलं झालं की ते रडतं. म्हणजे दुःख त्याला नको आहे. तेव्हापासून त्याला हवं काय आहे? सुखच हवं आहे, कारण सुखरूप हे माझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप असल्यामुळे प्रत्येकाची ओढ त्या सुखाकडे आहे. लहानपणापासूनची प्रेरणा जी आहे ती त्या पद्धतीने त्याच्या पुढे आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आहे. आणि तिसरं, सारखं कोणाची तरी चाहूल घेतं की नाही ते?
टकमक बघत राहतं, आश्चर्याने बघत राहतं या संपूर्ण जगतातल्या गोष्टी. म्हणजे त्या जाणून घेण्याची सुद्धा त्याला आहे की नाही. कोणाचा हात लागला, आईचा हात ताबडतोब ओळखतो ते, लहान म्हणून पहिल्या दिवसापासून ओळखतं. म्हणतो ना आपण, पहा अगदी आईशिवाय ते दुसरं कोणाला हातच लावू देत नाही, तेव्हापासून त्याला त्याची ओळख आहे. मग आता हे सच्चित आनंदाच त्याच्या प्रेरणा आहेत की नाही. आणि तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा ह्याच प्रेरणा सतत असतात. पण आपल्याला मात्र वाटतं की देहरूपाने माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी, नात्या रूपाने माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी. एवढी मी सासू आहे तिची, पण मी आल्यावर पाय पसरून झोपते आहे की नाही. दखल नाही घेतली, नात्याची दखल घेतली नाही की वाईट वाटतं. तिथं आम्हाला लगेच वाईट वाटतं, पापड मोडतात. देह सापेक्षतेने आपले सतत अस्तित्व असावं, नातेसंबंधाने सतत आपली कोणीतरी दखल घ्यावी, या सगळ्या सच्च्या प्रेरणा विकृत झालेल्या, ज्या पाहिजेत त्या नाही. आणि इकडं मात्र ते वेगळ्याच पद्धतीने सुरू झालेले आहेत. नंतर काहीतरी जाणावं ही सतत प्रेरणा आहे की नाही. पण काय जाणावं याचा विवेक नाहीये. मग जाणावंसं तरी वाटतं, पण आम्ही जाणण्याचा काय प्रयत्न करतो. अहो किती दिवस झाले त्या मुलीचं लग्न झालं पण अजून माहेरीच दिसते. काय करायचं हे जाणून मला, कशामुळे माहेरी आली, का आलेली आहे, का तिकडं जात नाही, हे करून मला काय करायचं आहे. इलेक्शन झाले की लगेच रिझल्टची उत्सुकता, ते जाणून घेण्याची प्रेरणा आहे की नाही आमच्या ठिकाणी. सतत कुठं काय चाललेलं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या आतमध्ये काय आहे, विश्वामध्ये काय व्यापून राहिलेलं आहे, जे जाणायला पाहिजे ते जाणत नाही. आणि जे आतापर्यंत जाणून घेण्याचा मी सतत प्रयत्न केलेला आहे त्याचा मला काही उपयोग नाही. अशी फजिती आहे की नाही आमची सगळ्यांची चाललेली. एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. उपनिषदाने सांगितलंय ना आपल्याला, एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. असं जे एकमेव अद्वितीय असणारं तत्व आहे ते ब्रह्म, ते आत्म्या रामाच्या रूपाने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आतमध्ये व्यापून आहे की नाही. पण ते जाणण्याची प्रेरणा होतच नाही, कारण भाग्य कमी पडतं. आणि ज्याचं भाग्य उदयाला येतं तो बाकीच्या सर्व गोष्टीच्या जाणण्याच्या खटपटीत न पडता एवढं एक तत्व मात्र जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहतो. कारण त्याचं भाग्य उदयाला आलेलं आहे, शुद्ध पुण्य गाठी पडलेलं आहे. 3 गोष्टी आपल्या समोर दुर्लभ आहे असं आद्य शंकराचार्य म्हणतात. दुर्लभम त्रयमे वैतद दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. नरदेहात जन्म मिळाला म्हणजे नरदेह प्राप्त झाला तरी सुद्धा मनुष्यत्व असेलच याची खात्री आहे का हो. पशुवृत्तीने वागणारे किती दिसतात आपल्याला. एक वेळ ते पशु तरी परवडतात हो, त्याच्याही पेक्षा जास्ती नको ती वृत्ती माणसाजवळ जास्ती आहे, विकृतीच जास्ती आहे. मग आता नरदेहात आलो म्हणजे मनुष्य असेलच असं काही सांगता येत नाही. आता मनुष्यत्वही आहे, नरदेहही प्राप्त झाला, सज्जन पण आहे, पण मुमुक्षत्व असेलच असं तरी कुठे दिसतंय का. कित्येक जण आपल्याला किती सज्जन छान वागणारे, आणि छान वागणाऱ्यांची व्याख्या काय आहे, आध्यात नाही मध्यात नाही, आपण भलं आपलं भलं, इथपर्यंत छान वागणारे लोकही आपल्याला दिसतात. पण मोक्षाची तळमळ असणारे किती आहेत. बरं ती तळमळ जागृत झाली त्याच्यात 3 प्रकार शास्त्र आपल्याला सांगतं, मंद मध्यम तीव्र. आता मी कुठला मुमुक्षु आहे, या 3 मध्ये मी कुठं बसतो. मंद म्हणजे वर्षातून एकदा शिवगडची आठवण येणे, मध्यम म्हणजे 3-4दा तरी इथं येतो, आणि तीव्र म्हणजे इथंच राहतो. असं नाही, इथं शिकलेलं सगळं तत्वज्ञान डोक्यात ठेवून वागतो, तो तीव्र मुमुक्षु. असं या 3 मध्ये आपण कुठे बसतो. आणि चौथा आहे मोक्षाची तळमळ निर्माण झाली तरीही मोक्ष गुरुचा लाभ होणं, महापुरुष संश्रय.
आता समर्थांनी गुरूंची यादीच दिलेली आहे आपल्या समोर. मंत्रगुरु, तंत्रगुरु, यंत्रगुरु, ज्याच्या ज्याच्याकडनं जी जी विद्या आपण शिकतो तो तो आपला गुरु नक्कीच असतो. पण मोक्ष गुरु म्हणजे 5 भ्रांतीतून आम्हाला मोकळा करणारा, अशा सद्गुरूंचा लाभ झाल्याशिवाय हे जगात भरून राहिलेलं, संतांना सतत दिसणारं पण माझ्यासाठी सतत झाकलेलं असं तत्व कळत नाही. हा आत्माराम जो आहे तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. त्याच्या सत्तेवर आम्हाला स्थूल आणि सूक्ष्म देहाचा अनुभव सुरू आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्याचा जो अनुभव आम्ही घेत चाललेले आहोत तो अनुभव सुद्धा त्याच्या सत्तेवर आमच्या ठिकाणी आहे. सुखदुःखाचे अनुभव त्याच्या सत्तेवर आहे. शीत उष्णाचे अनुभव त्याच्या सत्तेवर आहे. याचाच अर्थ सतत त्याचाच अनुभव नाही का सुरू? ते काढून टाका बरं, आत काही आहे का? आता इथं आपल्याला माईक दिसतोय, त्यानंतर ट्यूबलाइट दिसतायत, फॅन दिसतायत, त्या ठिकाणी वॉटर फिल्टर दिसतंय. हे सगळं विजेवर चालणाऱ्या गोष्टी आहेत. आता ह्यातली वीजच काढून टाकली तर याला काही अर्थ आहे का? तसं आमच्यातलं चैतन्यच काढून घेतलं तर त्याला काही अर्थ राहतो का? मग एवढ्या त्या चैतन्याच्या सत्तेवर जीवाचा प्रत्येक व्यापार चाललेला आहे तरी सुद्धा समर्थ म्हणतात जळचर जळवासी नेणती त्या जळासी. आता मासे जे आहेत ते पाण्यात असतात, पाण्याशिवाय ते एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. आत पाणी, बाहेर पाणी, दाही दिशांना त्यांच्या पाणीच पाणी आहे. पण तरी सुद्धा पाणी हे माझं जीवन आहे हे कळणे इतकी बुद्धी त्यांच्याजवळ आहे का? मग तुमच्या आमच्या आत बाहेर मागे पुढे चैतन्यच चैतन्य आहे आणि ते चैतन्य मी आहे हे कळण्या इतकी बुद्धी भगवंताने दिलेली आहे पण तिचा विनियोग करत नाही. छान आपल्या समोर नाथ भागवतातली ओवी आहे, मनुष्य देही चैनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. हे नरदेहात जो जन्माला आलेला आहे त्याला त्या भगवंतानी बुद्धीचं वरदान देऊन सच्चिदानंदाची पदवी घेण्या इतकं सामर्थ्य देऊन ठेवलेलं आहे. पण ही सच्चिदानंदाची पदवी घेतलीच पाहिजे असं मात्र तुम्हाला आम्हाला वाटत नाही, कारण भाग्य कमी पडतं. आता हे कुठलं भाग्य आहे? आत्माराम आपण म्हटलं की आतमध्ये आहे आपल्या समोर. त्याची एक ओवी ज्ञानेश्वर माऊलींची आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. विषयांकडची ओढ ज्याला जास्ती आहे त्याला चैतन्य म्हणजे मी आहे हे कळून घेण्याची ओढ कमी राहते आणि ते त्याचं भाग्य कमी पडतं. छोट्या छोट्या सुखांमध्ये अडकून पडलेल्याला सुखरूप होण्याची इच्छा होतच नाही आणि सुखरूप असून सुद्धा ते शेवटपर्यंत कळत नाही. मग आता ते कळून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आलं परत शमदमाचा अभ्यास, दृश्य विश्वातून स्वतःचं मन बाजूला काढण्याचा प्रयत्न, नंतर दृश्य विश्व जे आहे ते त्याच्याच सत्तेवर त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याच्या करमणुकीसाठी सुरू केलेलं आहे, त्यामध्ये तो पूर्ण व्यापून भरलेला आहे. तरी दृश्य जगत हे काही नित्य नाही, ते आत्म नाही, ते अनात्म आहे, जड आहे. हे लक्षात घेऊन त्याच्यात अगदी सुंदर व्यवहार करायचे आहेत. भगवंताचं कार्य म्हणून या दृश्य जगतामध्ये व्यवहार करायचे आहेत, पण तरीही त्याच्यात अडकून पडायचं नाही. हे ज्याला जमतं तो भाग्यवान आहे. सगळ्यात आहे. उदाहरण आहे आपल्या समोर. ह्या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी आपल्याला काय उपयोगाला येते? नाव उपयोगाला येते. आता पाणी खाली आहे आणि या तीरावरून त्या तीरावर आपल्याला नावेने जायचं आहे. आता तेच पाणी जर नावेत शिरलं तर आम्ही त्या तीरावर पोहोचू का मध्येच बुडू?
मग प्रपंचातल्या अनुभवाकडून परमार्थातल्या अनुभवाकडे, म्हणजे ह्या तीरावरून त्या तीरावर तुम्हाला आम्हाला ह्याच स्थूल सूक्ष्म देहानी, विशेषतः स्थूलापेक्षा सूक्ष्म देहानी म्हणजे अंतःकरणानेच, कारण सगळ्यांनी सांगितलेलं काय आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण शिण होतो धावरे धावा आता. मनाचा संबंध आहे की नाही, चित्ताचा संबंध आहे की नाही परमार्थासाठी, पण त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे लक्षात न घेता या प्रपंचामध्ये ते तुम्ही आम्ही अडकवून ठेवलेलं आहे. डॉक्टर काका छान उदाहरण देतात. ते म्हणतात एक प्रपंच म्हणून जो काही भाग आहे ती पतसंस्था आहे, आणि शहाणा माणूस आपल्या जवळची इस्टेट पैसा पतसंस्थेत गुंतवत नाही, कितीही व्याजदर जास्ती असला तरी, कारण ती पूर्णपणे ते रक्कम परत वापस मिळण्याची काही शक्यता त्या ठिकाणी नाही, उलट ती बुडण्याची शक्यता जास्ती असते. तसं अंतःकरण नावाची एवढी सुंदर इस्टेट भगवंताने आम्हाला दिलेली आहे हो. आता ते रडारडी करण्यासाठी दिलेली आहे का आनंदाने जगण्यासाठी दिलेली आहे? आणि आम्ही काय करतो? किती प्रश्न आहेत पहा. एक त्यांनी त्याच्याकडनं सगळं दिलेलं आहे, खरं तर न मागता किती दिलेलं आहे? वासना माझ्या शिल्लक राहिल्या, मग आता वासना पूर्ण करण्यासाठी जगातले सगळे विषय त्यांनीच निर्माण करून ठेवले, नंतर त्या पूर्तीसाठी जे इंद्रिय लागतात तेही त्यांनीच निर्माण करून दिले, म्हणजे न मागता आम्हाला त्यांनी किती दिलं, पण त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आणि मागणी काय सुरू आहे? एक नाही दो चार दिला दो. एक घर पुरत नाही, एक गाडी पुरत नाही, एक साडी पुरत नाही, एक चपलेचा जोड पुरत नाही. हल्लीचे उदाहरण, पूर्वीच्या काळी पुरत होतं, पहिला जोडा फाटल्याशिवाय दुसरा जोडा येत नव्हता, आणि आता घरात असतात दोनच, आणि जोडे किती असतात? घरात वापरायची वेगळी, फिरायला जाण्याचा वेगळा, उंचटाचेचं वेगळं. ह्या पद्धतीने आमच्या हौशी मौजी खातीर तो प्रपंचच वाढता ठेवतो आम्ही, आणि त्याच्यामुळे इकडचा भाग जो आहे तो आमचा निसटून जातो. मग आता ज्याला प्रारब्धाने मिळतं त्यांनी ते भोगू नाही का? आता प्रारब्धाने मिळत असेल तर भोगणं गोष्ट वेगळी, पण भोगू नाही अनासक्त होऊन राहणं हाही भाग वेगळा की नाही? आता आसक्त असणं, आता जनक राजा तर राजाच होता, तरी पण तो जीवनमुक्त होता की नाही? मग सगळं वैभव त्याच्या ठिकाणी होतं की नाही? बरं, प्रभू राम रायाला सुद्धा काय सांगितलेलं आहे वसिष्ठांनी? अंतस्त्यागी बहिर्भोगी, आतून अनासक्त हो, आणि प्रारब्धाने तुला हे राज्यपद प्राप्त झालेलं आहे तर उत्कृष्ट करून मोकळा हो. मग असं आम्हाला करता येईल की नाही? समर्थही आपल्याला सांगतात हो, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न टाकिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. फक्त शास्त्रशुद्ध विचार करण्यासाठी त्या बुद्धीचा विनियोग कराल की नाही? सच्चिदानंद पदवी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मग आहे एक संप्रदाय, म्हणजे एक युनिव्हर्सिटी निवडा, एक गुरु निवडा, त्याच्यानंतर त्यांनी अभ्यासक्रम जो काय आपल्याला नेमून दिलेला आहे तेवढ्या ग्रंथांचं तरी शास्त्रशुद्ध चिंतन करा, समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय पुढचं होत नाही. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आणि दुसरी एक ओवी नेहमी डॉक्टर काका समर्थांची सांगतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, आणि या वेगळे उरले अवघे करंटे. काका म्हणतात पदवीदान समर्थांनी करून टाकलंय आपल्याला, आपण सगळे करंटे आहोत. मग सच्चिदानंद पदवी घ्यायची असेल तर भाग्य पाहिजे. कुठलं भाग्य पाहिजे? संत संगतीचं भाग्य पाहिजे, मोक्षगुरु मिळण्याचं भाग्य पाहिजे, तीव्र मुमुक्षत्व आतमध्ये जागृत होण्याचं भाग्य पाहिजे, आणि त्यानंतर जे जसं श्री गुरूंनी ज्ञानदृष्टी उघडून दिलेली आहे त्याच ज्ञानदृष्टीने जगाकडे आणि स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आता हे दृष्टी प्रकरण सुद्धा एक वेगळंच आहे बरं का. म्हणजे मी स्वतः एकदा पाहिलं,
ट्रेननी प्रवास करत होते एकदा, आणि सगळा तो माउंट आबूला जाणारा ग्रुप आमच्या ट्रेनमध्ये होता. आणि तिथं एक कोणीतरी त्या ठिकाणी त्यांच्यातली श्रेष्ठ अशी कोण व्यक्ती, आणि तिच्या समोर त्यातले एक एक जण असं 5-5 मिनिटं येऊन बसत होते. मी म्हटलं हे काय चाललेलं आहे हो? म्हणे दृष्टी देणं प्रकार चाललेला आहे. म्हटलं असं दृष्टी देतात? आणि अशा दृष्टीने जर दृष्टी घालून असं काही ब्रह्मरूप होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं. हे काही स्थूल दृष्टीने होणारी गोष्ट आहे का हे दृष्टी देणं? ही दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी. वैद्य भेटला सुखदाता, काया पालट झाला आता, रस ओतीला कानात, येऊनी झोंबला नयनात. याला ज्ञानदृष्टी म्हणतात. सुंदर समर्थांचं गीत आपल्या समोर आहे की रस कानात ओतला म्हणजे ते ब्रह्म तू आहे असं कानात सांगितलं, आणि लगेच ते सगळ्या दृष्टिकोन पालटला, आणि सगळ्या ठिकाणी तेच ब्रह्म आहे, तेच मी आहे असा आपला निश्चय होऊन गेला. ह्याला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. आता ही ज्ञानदृष्टी विकसित करण्याचं जो मनावर घेतो आणि जो मनापासून प्रयत्न करतो, आपण व्यवहारात म्हणतो मनावर घेतल्याशिवाय काही होत नाही. आता मनावर घेतल्याशिवाय शिबिरात आलं का कोणी इथं? आधी मनात यावं लागतं, पक्क धरून ठेवावं लागतं. काही हो, या वेळेला जाणार म्हणजे जाणारच, आणि मग त्या ठिकाणी आपण ते येऊन पोहोचतो. तसं परमार्थ सिद्धी सुद्धा मनावर घेतल्याशिवाय होणार नाही. मग त्याच्यासाठी मन कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी. पण आपलं मन आपण किती जणांचं करून ठेवलेलं आहे? आपलं मन आपल्यासाठी उपलब्धच नाहीये. ते सारखं दुसऱ्याचं चिंतन करण्यामध्ये आपण गुंतवून ठेवलेलं आहे, आणि असं मन आपल्याला परमार्थामध्ये उपयोगाला येत नाही. फुटक मन एकवटले, तेने तुटक ध्यान केले, ते कोणा उपयोगा आले सांगा स्वामी. मन फुटकं म्हणजे 12 वाटांनी धावणारं, मग ध्यान सुद्धा तुटकं होणार आहे. मग तिथे एकाग्र चित्ताची अत्यंत आवश्यकता आहे, आणि एकाग्र चित्तासाठी काही काळ तरी स्वतःला 2 मिनिटं तरी स्वस्थ करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यानाचा खरा उपयोग काय आहे? तर सारखं चळवळ करणाऱ्या सर्व इंद्रियांना थोड्या वेळ न झोपता शांत करणं महत्वाचं काय आहे. नाही तर हे ध्यान काय ध्यान करतं, अशी फजिती जी आहे ती होऊन जाते, आणि मग त्या ठिकाणी शाली अंगावर घेतलेल्या असतात आणि ते डोलत असतात. आता कशाने डोलतात ते ज्याचं त्याला माहिती. झोप आल्यामुळे डोलतात का खरोखरीच आतून तसं काही होतंय म्हणून डोल येत आहेत, हे ज्याचं त्यालाच माहिती असतं. मग ध्यान कशासाठी करायचं आहे? तर तणावमुक्त होण्यासाठी ध्यान करावं लागतं, चित्ताची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करावं लागतं, शांत चित्ताने स्वतःच्या स्वरूपाचा विचार करण्यासाठी ध्यान करावं लागतं. आणि ते ध्यान जर व्यवस्थित जमलं तर समर्थ इथं आपल्या समोर एक ओवी ठेवतात, जगदांतरी अनुसंधान, बरे पाहणे हेच ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. या जगतांतरामध्ये तो जर प्रगट आहे तर जगतामध्ये जिथं जिथं माझी नजर जाईल तिथं तिथं त्याला पाहिलं तर काय बिघडणार आहे हो? माझं काही बिघडणार अजिबात नाहीये, पण तेवढं वळण चित्ताला लागलं पाहिजे ना. आम्हाला माहेरच्या माणसांमध्ये राम दिसतो आणि सासरच्या किंवा सासूरवाडीच्या माणसामध्ये तो दिसत नाही. आणि अभ्यास अद्वैताचा चालू आहे. अभ्यास जो आहे तो अद्वैताचा चालू आहे की नाही गंमत आमची? या पद्धतीने काहीतरी आमचं सगळं चुकीचं होत राहतं, आणि जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे जगामध्ये व्यापून असणारा तो भगवंत असून दिसत नाही, आणि नसलेल्या गोष्टी मात्र नसून सारख्या चित्तामध्ये ठसून बसलेल्या आहेत. तेवढ्या सगळ्या दूर गेल्या पाहिजे. आता जसजसं आम्ही ध्यान किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करतो तसं तसं ज्ञानदृष्टी विकसित जर आमची होत असेल
तर त्या ठिकाणी मी देह नसून मी आत्मा आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जग सत्य नसून ते भासमान आहे. उपजले ते नासे. जे जे उत्पन्न होतं, जे जे जन्माला येतं, ते सगळं नाशिवंत आहे. पण ते सुद्धा तरी आत्म्याच्या सत्तेवरच तुम्हाला आम्हाला भासमान होत असल्यामुळे ते येण्या जाण्यातला सुद्धा आनंदच लुटायचा आहे. पण आम्हाला येण्यातला आनंद छान लुटता येतो. लहानपणी मुली ज्या वेळेला खेळतात, म्हणजे आपणही खेळलेले आहोत, भातुकलीचा खेळ मांडतो, एकाच मुरमुऱ्याच्या सगळ्या गोष्टी करतो, भाजी पण तीच, चटणी पण तीच, पोळी पण तीच, सगळं काही करतो. थोड्या वेळ खेळतो ना आनंदाने लोटून टाकतो सगळं. पण जसजसं मोठं होतो तसतसं काहीच लोटावंसं वाटत नाही. इतकं साचवून ठेवतो, ड्रमच्या ड्रम घरामध्ये साठलेले असतात. मग ते भांड्यानी साठलेले आहेत, कपड्यानी गाठोड्याच्या गाठोडे घरात पडलेले आहेत, आणि कितीतरी अशा गोष्टी जमवून त्यात अंतःकरण वृत्ती अडकवलेली आहे. माझ्या माहेरचं आता दुसऱ्या माहेरी जायची वेळ आली तरी पण अजून ते भांडे तांब्याचे, पितळेचे, आता कोणी ते घासायला पण तयार नाही, तरी सुद्धा ते जपून ठेवले जातात. त्याच्यात जपून ठेवायला हरकत नाही, पण अंतःकरणातली आसक्ती त्याच्यावर कशासाठी असली पाहिजे. पण आसक्तीतून मोकळं होता येत नाही, आणि गुंतवणूक जास्तीत जास्त प्रपंचात असल्यामुळे सर्वत्र भरलेला हरी जो आहे तो तुम्हाला आम्हाला दिसत नाही. आता इथं जसं समर्थ आपल्याला म्हणतात, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. आता चैतन्य हेच जर भगवंताचं स्वरूप असेल तर जिथं जिथं तुम्हाला आम्हाला त्या चैतन्याच्या सत्तेवर हालचाल दिसते आहे, तिथं तिथं तो भगवंत आहे की नाही? मग तो भगवंत आहेच आहे. मग घरातल्या मुंग्या माराव्यात की नाही? किती प्रश्न येतात आमच्या समोर. असं पाहिलं की आम्ही चैतन्याला मारत नाही, आम्ही उपाधीला मारतो. लक्षात काय घ्यायचं त्या ठिकाणी? आता जे जे आम्हाला उपद्रव करतात, सोनकिडे आम्हाला उपद्रव करतात की नाही, आळ्या आम्हाला उपद्रव करतात की नाही, त्यामुळे आमचं धान्य खराब होतं की नाही, मग आता उपाधी उपाधीला मारते, हा विचार त्या ठिकाणी करायचा. नाही तर मग ते सारखं नाकाला बांधून ठेवून जंतू पण आत जायला नको, अमुक पण व्हायला नको, असले काहीतरी प्रकार डोक्यामध्ये असतात, आणि खरं जे आहे ते बाजूलाच राहतं. मुद्दाम काही कोणाला बाहेर जाऊन मारायचं नाही, पण आमच्या घरात जर त्यांचा उपद्रव होत असेल तर मात्र त्या गोष्टींना बाहेर हकलणं हे आमचं काम आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या जन्मात पाठवतो रामकृष्ण हरी असं म्हणायचं, मग त्यांना पाठवायचं. तिथं सुद्धा रामकृष्ण हरी, रामाचं चिंतन, या गोष्टी आपल्याला करता येतील की नाही? जरूर करता येतील. पण भोळसटपणाचा भाग जो आहे तो बाजूला करायचा, आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने असं जर चिंतन केलं. आता एवढं मोठं त्या अर्जुनाला युद्ध करायला लावलं, त्या माणसाला माणसाने मारलेलं आहे की नाही, पण उपाधी उपाधीला मारते. आतलं जे चैतन्य आहे ते मात्र कधीही काय होत नाही, कधीही नाश पावत नाही, आणि ते आपल्या सगळ्यांचं स्वरूप आहे. हे तू अर्जुना लक्षात घे, आणि व्यावहारिक सत्तेमध्ये अन्याय करणारे जे आहे त्यांना क्षत्रिय म्हणून तुला मारलंच पाहिजे. किती छान 18 अध्यायपर्यंत कर्तव्याची जाण देण्यासाठी आणि व्यावहारिक सत्तेत आणि पारमार्थिक सत्तेत गल्लत न होण्यासाठी सगळा तिथं उपदेश केलेला आहे की नाही? पण आम्ही एकच कुठली तरी सत्ता त्या ठिकाणी लक्षात घेतो, दुसरी सत्ता जी आहे ती लक्षात घेत नाही. आणि म्हणून डॉक्टर काकांचे आपल्यावर जर फार उपकार कुठले असतील तर या सत्ता त्यांनी समजून सांगितल्या, आणि म्हणून भोळसटपणाचा जो भाग आहे या क्षेत्रातला तो आपला नक्की काय होऊन जातो, बाजूला पडतो, आणि योग्य व्यवहार जिथल्या तिथं आपल्याला नक्की करता येतो. मंदाताई ज्या वेळेला भगवद्गीता शिकवत होत्या ना आम्हाला अकोल्याला, संथा नाही तर प्रत्येक श्लोकाचा अर्थ असा शंकराचार्यांना जो अभिप्रेत आहे त्या पद्धतीने प्रत्येक अध्यायाचा अर्थ आणि त्याच्यावरचे प्रवचन असं मंदाताईंकडून आम्हाला शिकायला मिळालं. आणि
त्यांनी ठरवलं की एक आपल्याला नवीन कार घ्यायची आहे, तेव्हा मला म्हटले की तू आता कार शिकायला सुरुवात कर. आता कार शिकायला सुरुवात केल्यावर मी मंदाताईंना म्हटलं तुमचं हे तत्वज्ञान मला फार उपयोगाला पडलं. म्हटलं मंदाताई, जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर मी बसले तेव्हा मी कोणाला मारत नाही, मला कोणी मारत नाही, असं एक लक्षात ठेवून मी तिथं बसले. म्हणलं अगदी आत्मविश्वासाने की माझ्या हातून कोणी मरणार नाही, ते जे ते त्याच्या प्रारब्धाने मरतील. गमतीचा भाग जो आहे तो आपण बाजूला सोडायचा. पण तत्वज्ञान जे आहे ते असं जर अस्सल तत्वज्ञान कानावर आपल्या पडलं, जे शास्त्रशुद्ध तत्वज्ञानाचा जर विचार आपल्या ठिकाणी नक्की आपल्याला करता आला, तर अनेक अशा चुकीच्या गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये रेंगाळत राहतात आणि आपल्याला करू देत नाहीत व्यवहार व्यवस्थित, तो सुद्धा व्यवहार आपल्याला छान पद्धतीने करता येतो. मग जगदांतरी अनुसंधान. आता भागवत धर्म म्हणजे दुसरं काय आहे हो? कितीदा भागवत ऐकलेलं आहे आपण. भागवत धर्माचं फळ काय आहे? तर सर्वत्र भगवत दृष्टी विकसित करणे हा भागवत धर्म आहे. मग भागवत आम्ही सगळं ऐकतो, पण भागवत धर्माचं आचरण सर्वाभूती भगवंत पाहणं हे होतंय का आमच्याकडनं? मग ते होत नसेल तर भागवत ऐकून उपयोग काय? आता त्या भागवतातलीच कथा आपल्या समोर आहे, प्रल्हादाची कथा. तो म्हणतो या खांबात पण भगवंत आहे, आम्हाला मूर्तीतही दिसत नाही. त्याच्या मूर्तीत सुद्धा आम्हाला तो दिसत नाही. तो अगदी किती विश्वासाने सांगतो की माझा भगवंत नाही, अशी जागाच नाहीये. मग तेवढा विश्वास आहे का आपला? तेवढी श्रद्धा आहे का आपली? पण तेवढी श्रद्धा विकसित मात्र नक्की करता येते. आणि तशीच श्रद्धा विकसित केली तर ते जे भाग्य आहे त्या भाग्याने विश्वांमध्ये व्यापून राहिलेला जो भगवंत आहे तो आपल्याला नक्की कळतो. समर्थांची अजून एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. की तो या संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. मग तो विश्वात भरून राहिलेला आहे असं समजून जर आपण त्याची सेवा करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपल्या वाटेला आलेले कर्तव्य कर्म निर्लेप वृत्तीने चोख बजावले. आता ह्याच ओवीला अनुसरणारी आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. तो ईश्वर फक्त मूर्तीत नाहीये, तर तो सर्वव्यापी आहे. आणि सर्वव्यापी भगवंत कळण्यासाठी मूर्तीपूजेपासून सुरुवात आहे. म्हणजे ती मूर्तीपूजा वाईट आहे किंवा ती करायची नाही असं नाही, तिथून सुरुवात आहे. पण तिथून झालेली सुरुवात जी आहे त्याची परिणिती सर्वाभूती भगवंत दिसण्यामध्ये होणे, ह्याला परमार्थ सिद्धी असं म्हणतात. आणि अशा परमार्थाची सिद्धी माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी होऊ दे, अशी प्रार्थना समर्थांना विठुरायाला करूयात आणि थांबूयात. जय जय रघुवीर.